नमस्कार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हे आहेत आमचे मित्र श्रीयुत मिलिंद शिंपी. हे आर्टिस्ट आहेत, त्यामुळे त्यांना इतके हर्निया कसे झाले हे आम्हाला आश्चर्यच वाटतं. त्यांना फक्त पोटाचा हर्निया होता म्हणून आम्ही सोनोग्राफी केली. तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या बेंबीमध्ये हर्निया आहे आणि ग्रॉईनमध्ये दोन्ही बाजूला हर्निया आहे. असे 3 हर्निया आम्ही एकाच वेळेस करण्याचं ठरवलं. जेव्हा टेबलावरती ओपन केलं तेव्हा लक्षात आलं की उजव्या बाजूला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 2, डाव्या बाजूला डायरेक्ट आणि अम्बिलिकसमध्ये अम्बिलिकल हर्निया असे 4 हर्निया आम्ही 2 तासाच्या पिरियडमध्ये संपवलेत आणि आज ते आपल्यासमोर बसलेले आहेत. त्यांच्या हसतमुख चेहऱ्याने ते बसलेले आहेत, त्यामुळे बहुतेक त्यांना आज दुखत नसावं. मिलिंदजी, आपल्याला ऑपरेशन करताना काही त्रास झाला का? खरं तर काहीच त्रास झालेला नाही. कारण आम्ही पेनलेस सर्जरी म्हणतो, म्हणून ऑपरेशन करताना काही त्रास झाला का असा पहिला प्रश्न असतो. बरोबर आहे. आणि असं आतापर्यंतचा लोकांचा अनुभव होता की लॅप्रोस्कोपीलाच फक्त पेन होत नाही वगैरे असं. ओके. पण ओपनलाही काहीच पेन झालेलं नाही मला, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि या गोष्टीला म्हणजे हे डॉक्टरांनीच ठरवावं की काय करायचं काय नाही ते. म्हणजे यांनी कोणी पेशंटने कधी सांगू नये, कारण आतमध्ये काय आहे हे जनरल पेशंटला कधीच कळत नसतं. हां, हे आपलं म्हणणं बरोबर आहे. कारण कसं असतं की कुठलाही हर्निया म्हणजे आता लॅप्रोस्कोपी करायचा की ओपन करायचा हे आम्ही पेशंटच्या बॉडीच्या याच्यावरनं ठरवत असतो. आणि प्रत्येक वेळेस ॲनेस्थेशिया म्हणजे भूल बदलते, त्यामुळे त्याची रिस्क पण बदलत असते. त्यामुळे आम्ही जजमेंट घेतो की कुठल्या याला कुठला हर्निया योग्य राहील. त्यामुळे तुम्ही म्हणत ते बरोबर आहे. खरं तर ते डॉक्टरांवर सोडून द्यावं. आपल्या याच्यात म्हणतात की करिष्य वचनम तव, म्हणजे अर्जुन जेव्हा म्हणतो श्रीकृष्णाला, तसं तर डॉक्टर सांगतो तुला काय करायचं ते कर भाऊ, मला बरं कर. तर ते नक्कीच डॉक्टरला उत्साह येतो आणि तो चांगल्या पद्धतीने नक्कीच करू शकतो. आणि याचप्रमाणे आता म्हणजे स्टिच इन टाईम 7 in 9 हे इतकं खरोखर आहे की लवकरात लवकर ते पेशंटनेच मनावर घ्यायचं आणि करायचं मनाची तयारी करून, असं मला वाटतं. हां, ते लोक घाबरून करत नाही एवढं. असं पण होऊ शकतं कधी. मग ते आणखी वाढत जातं, म्हणजे पुढच्या अजून ते त्याचा त्रास वाढत जातो. आपल्यालाही होतो, फॅमिलीलाही होतो आणि त्याहून डॉक्टरांनाही म्हणजे थोडीशी परीक्षाच असते ती. अगदी ते खरं आहे. पण डॉक्टरांचं जे हे आहे दुसऱ्या डॉक्टरांचं, हे आता अगदी मास्टरी असं मी म्हणेन की पूर्ण पुण्यामध्ये असं सर्जन फार दुर्मिळ आहे. खरं तर बरेच सर्जन तसे आहेत, त्याबद्दल वाद नाही. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, पण सर्जन आहेत तसे, तो काय प्रश्न नसते. माझं प्रामाणिक मत आहे. हां, योग्य वेळी योग्य पटकन केलं तर बरं असतं असं आमचं म्हणणं आहे. असं आहे. आणि प्रत्येक गोष्ट जसं तुम्ही म्हटलं स्टिच इन टाईम 7 9, तर जितक्या लवकर केलं तितकं बरं असतं. कारण आतापर्यंत आम्ही एक सिंगल हर्निया, डबल हर्निया, ट्रिपल हर्निया पण केले होते, पण हे 4 हर्निया एकाच सिटिंगमध्ये, हा एक रेकॉर्ड झालेला आहे एवढंच असं म्हणते. आणि ते पूर्ण विश्वासाने पूर्णपणे बरा झालेला आहे असं मला खात्री आहे. आणि पुढे काही तो एक मोठा विषय असतो की डॉक्टरांवर विश्वास असेल तर नक्कीच तो माणूस लवकर बरा होऊ शकतो. आज त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटत नाही की आज त्यांचा 3रा दिवस आहे ऑपरेशनचा. आपण इथं आलात खूप लवकर आणि तुम्ही आम्हाला ऑपरेशन करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आमच्याबद्दल आणि आमच्या स्टाफबद्दल काय वाटतंय? फार म्हणजे तुम्ही जे तुमची टॅगलाईन आहे आईसारखी सेवा देणारी, अक्षरशः तसा मला अनुभव आलेला आहे. स्टाफपासून अगदी मावशीपर्यंत सगळे डॉक्टर तर काय गॉड लेवलचेच आहेत, प्रश्नच नाही. तर हे सगळा अनुभव जो आहे तो सगळ्यात बेस्ट आहे. वर्ल्ड क्लास अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू.